आपण निवडणुकीच्या निकालाकडे कसं बघतो? बहुतेकदा एक हार-जीत म्हणून, बरोबर? पण तो दृष्टिकोन खूप वरवरचा आहे. खरा जनादेश, लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे तर आकड्यांमध्ये, त्या डेटामध्ये लपलेलं असतं. आणि ह्या विश्लेषणाचा उद्देश फक्त काय घडलं हे सांगणं नाही, तर त्या डेटामधून प्रशासनाचा, म्हणजेच गव्हर्नन्सचा, एक ठोस आराखडा कसा तयार करता येईल हे दाखवणं आहे. ही गोष्ट आहे तिरोऱ्याची. महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातला हा एक मतदारसंघ. इथली अर्थव्यवस्था आणि लोकांचं आयुष्य हे कृषी आणि वनसंपत्तीवर चालतं. विकासाची मोठी आश्वासनं तर दिली जातात, पण लोकांच्या रोजच्या गरजा आणि जमिनीवरचं वास्तव यात एक खूप मोठी दरी आहे. आणि हीच दरी राजकीय संघर्षाला जन्म देते. 42,786 हा फक्त एक आकडा नाही, हा एक स्पष्ट संदेश आहे, एक मोठा जनादेश आहे. एवढं मोठं अंतर का निर्माण झालं? ही काही फक्त एका उमेदवाराची हार नाही, तर एका संपूर्ण राजकीय समीकरणाला आणि कार्यपद्धतीला लोकांनी दिलेलं हे एक उत्तर आहे. चला, आता या उत्तराच्या मुळाशी जाऊया. बरं, कुठल्याही राजकीय विश्लेषणाची पहिली पायरी काय असते, तर ती म्हणजे तिथली जमीन समजून घेणं. आकड्यांच्या जगात शिरण्याआधी आपण तिरोऱ्याची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे हे समजून घेऊया. आता जरा या आकड्यांवर नजर टाकूया. एकूण मतदार आहेत 2,71,079, पण मतदान झालं फक्त 65.2%. याचा अर्थ काय? म्हणजे विचार करा, जवळपास 35% लोकांनी मतदानच केलं नाही. ही उदासीनता का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे भाजपाला 57.78% मतं मिळाली. हा एक एकतर्फी विजय आहे. या आकड्यांमधून दोन गोष्टी एकदम स्पष्ट होतात. एका बाजूला एका पक्षासाठी मोठी लाट आणि दुसऱ्या बाजूला व्यवस्थेबद्दल मतदारांमधले वाढती उदासीनता. आता तिरोऱ्याचं सामाजिक गणित समजून घेऊया, जे खूप महत्त्वाचं आहे. इथे 19.3% मतदार अनुसूचित जाती आणि 5.2% मतदार अनुसूचित जमातीचे आहेत. दोन्ही मिळून हा आकडा होतो जवळपास 25%. म्हणजे या मतदारसंघातील प्रत्येक 4 मतदारांपैकी एक जण या समाजातून येतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा मतदार गट आहे, ज्यांच्या समस्या आणि आकांक्षा प्रशासनाच्या केंद्रस्थानी असायलाच हव्यात. कोणताही निकाल एका रात्री तयार होत नाही. त्याच्या मागे अनेक वर्षांची कहाणी असते, सामाजिक बदल असतात आणि लोकांचे अनुभव असतात. आता आपण मागच्या काही निवडणुकांचा डेटा बघू आणि 2024चा निकालाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करू. ही टाईमलाईन बघा, ही आपल्याला एक खूप मोठी गोष्ट सांगते. 1995 पासून आजपर्यंतचा हा राजकीय प्रवास आहे. आघाडीला 2004मध्ये 45% मतं मिळाली होती. तो त्यांचा सर्वोच्च बिंदू होता. त्यानंतर भाजपच्या मतांची टक्केवारी हळूहळू पण सातत्याने वाढत गेली आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, भाजपची ही वाढ अचानक आलेली लाट नाही, तर अनेक वर्षांच्या नियोजनबद्ध कामाचा हा परिणाम आहे. हा लेख बघा, फरक अगदी डोळ्यात भरण्यासारखा आहे. 2019मध्ये भाजपाला मतं होती 45.18%. 2024मध्ये सरळ 57.78%, म्हणजे तब्बल 12.5% वाढ. या उलट आघाडीची मतं 29.84%वरून फक्त 33.83% पोचली. याचा अर्थ सरळ आहे. भाजपने फक्त आपला मतदार टिकवला नाही, तर विरोधी पक्षांच्या नाराज मतदारांनाही यशस्वीपणे आपल्याकडे खेचून आणलं. तर या सगळ्या मंथनातून 3 महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. 1. मतदानाची टक्केवारी कमी झाली, म्हणजे एक मोठा वर्ग व्यवस्थेवर नाराज होऊन मतदानापासून दूर राहिला. 2. भाजपने विकासाच्या आणि इतर मुद्द्यांवर एक प्रभावी कथा, एक नरेटिव्ह तयार करून मोठी लाट निर्माण केली. आणि 3. आघाडीमध्ये संघटनात्मक पातळीवर एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसला. हा पराभव अचानक झालेला नाहीये, तर या सगळ्या प्रणालीगत कारणांचा तो एकत्रित परिणाम आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय झालं आणि का झालं. पण खरा प्रश्न तर आत्ता आहे, पुढे काय करायचं? याचं उत्तर शोधण्यासाठी आपण स्वॉट विश्लेषणाचा वापर करू. ह्याच्या मदतीने कुठल्याही राजकीय आघाडीला आपली ताकद, कमकुवतपणा, संधी आणि धोके व्यवस्थित ओळखता येतात. स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आत काय चांगलं आहे, काय कमकुवत आहे आणि बाहेरच्या जगात आपल्यासाठी कोणत्या संधी आहेत आणि कोणते धोके आहेत हे शास्त्रीय पद्धतीने समजून घेण्याची एक पद्धत आहे. आघाडीची सर्वात मोठी ताकद काय? तर तो म्हणजे आघाडीकडे आजही टिकून असलेला जवळपास 34% मतांचा पक्का आधार. हा एक मजबूत पाया आहे.
पण त्याचवेळी सर्वात मोठी कमजोरी म्हणजे बूथ स्तरावरची संघटना पूर्णपणे कोसळली आहे आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वाची प्रचंड कमतरता आहे. म्हणजे पाया अजूनही आहे, पण त्यावरची इमारत धोकादायकपणे कमकुवत झाली आहे. बाहेरच्या राजकीय वातावरणात आघाडीसाठी संधी आहेत का? तर नक्कीच आहेत. शेतकऱ्यांमधला असंतोष, वाढती बेरोजगारी आणि अनुसूचित जाती जमातीच्या मतदारांना त्यांच्या हक्कांसाठी एकत्र आणण्याची ही एक मोठी संधी आहे. पण त्याचवेळी धोकेही तितकेच मोठे आहेत. सत्तेत असलेल्या भाजपचं मजबूत संघटन आणि त्यांचं प्रभावी डिजिटल नेटवर्क हे मोठं आव्हान आहे. आता या संधींचं सोनं कसं करायचं आणि या धोक्यांना तोंड कसं द्यायचं हेच खरं कौशल्य आहे. चला आता या विश्लेषणाला एका ठोस कृती आराखड्यात बदलूया. कारण फक्त समस्या सांगून आणि विश्लेषण करून बदल घडत नाहीत. त्यासाठी एक स्पष्ट, मोजता येण्याजोगा आणि वेळेचं बंधन असलेला प्रशासकीय आराखडा लागतो. लोकांचे खरे प्रश्न काय आहेत, ते कशासाठी झगडत आहेत, ही हीट मॅप तेच दाखवते. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी हे सर्वात गंभीर आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजा येतात. विजयाचा मार्ग हा राजकारणाच्या गल्लीतून नाही, तर लोकांच्या या खऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यातूनच जातो. अशा परिस्थितीत मतदारसंघाला कसा नेता हवा आहे? एक ग्रासरूट रिफॉर्मर, म्हणजे जो लोकांमध्ये सहज मिसळतो, जो लोकांचे गट एकत्र आणून संघटना उभी करू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्याकडे शेती आणि रोजगारासाठी एक स्पष्ट, व्यवहार्य योजना आहे, जो लोकांना फक्त स्वप्न नाही तर एक विश्वासार्ह मार्ग दाखवेल. विजय हा नशिबाने मिळत नाही, तो प्लॅन करावा लागतो. हे 90 दिवसांचं काउंटडाऊन तेच दाखवतंय. उमेदवार कधी ठरवायचा, प्रत्येक बूथवर कमिट्या कधी बनवायच्या, प्रचार शिगेला कधी पोहोचवायचा आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक मताचं रक्षण कसं करायचं, याचं हे एक शिस्तबद्ध नियोजन आहे. आणि हे करत असताना प्रत्येक मतदाराच्या गोपनीयतेचा आणि माहितीच्या अधिकाराचा सन्मान करणं हे आपलं घटनात्मक कर्तव्य आहे. भारताचा DPDP कायदा आपल्याला याचीच आठवण करून देतो. ठीक आहे, आराखडा तयार आहे, ध्येयही स्पष्ट आहे. पण हा आराखडा जमिनीवर यशस्वीपणे राबवण्यासाठी कोणती साधना आणि डावपेच लागतील, या शेवटच्या भागात आपण त्याबद्दलच बोलूया. आजच्या काळात पैसा कमी असेल तर कमी खर्चात लोकांपर्यंत पोचायचं कसं, याचं उत्तर आहे डिजिटल साधनांमध्ये. प्रत्येक गावासाठी व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करणे, उमेदवार लोकांच्या समस्या सोडवतानाचे छोटे व्हिडिओ इंस्टाग्राम रील्सवर टाकणे आणि विरोधकांच्या खोट्या प्रचाराला पुराव्यानिशी उत्तर देणारे इन्फोग्राफिक्स तयार करणे. या आधुनिक साधनांनी स्थानिक पातळीवरचा संवाद नियंत्रित करता येतो आणि लोकांपर्यंत थेट पोचता येतं. तर आकडे आपल्याला सांगतात की काय घडलं. हा आराखडा आपल्याला पुढे जाण्याचा एक स्पष्ट मार्ग दाखवतो. पण खरा प्रश्न हा आहे, तुटलेली संघटनात्मक साखळी वेळेत पुन्हा जोडली जाईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा गमावलेला विश्वास पुन्हा जिंकता येईल का? याचं उत्तर डेटा किंवा आराखडा देऊ शकत नाही. ते जमिनीवरच्या प्रामाणिक प्रयत्नांवरच अवलंबून आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेते बनायचे असतील आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 416 2 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा